तर मित्रांनो, चला आपण करूया पनीर राईस. माझ्या मुलांना खायचं होतं पनीर राईस आणि हे आम्ही करतोय पनीर राईसची तयारी. आराध्या लसूण सोलती, मानस लसूण सोलतोय आणि मी आता हे कांदा, टमाटर, शिमला मिरची, अद्रक, लसूण आणि ही सगळीची तयारी करणार आहे. कापून कुपून आपण ठेवला होता सेपरेट भात शिजायला. आता तो भात शिजलाय का नाही ते आपण बघून घेऊ आणि त्याचा गॅस काढून घेऊ. बघू तो पूर्ण शिजलाय का नाही. आणि तो शिजल्यानंतर आपल्याला मित्रांनो एक ताट घ्यायचं, मोठ्या ताटामध्ये तो एकदम गार करायला ठेवायचा. त्याचं सगळं मोकळा मोकळा करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला करायचं आहे, हे बघा भात शिजलेला आहे आपला तसा. आता आपण काय करू, एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. पण आता त्यावर आपण बघू. बघा बारीक कांदा कापलेला आहे, टोमॅटो कापला आहे आणि शिमला मिरची, अद्रक लसूण आणि लवंगी मिरची. तर आणि इकडं बारीक पनीर कापून घेतलेले, कट केलेले. तर आपण हे बघा भात एकदम मोकळा मोकळा काढून घेतलेला आहे, ताटामध्ये गार करतोय. आणि आता भात गार झाल्यानंतर आपण आता काय करणार थोड्याच वेळात बघत राहा मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू. आता अद्रक लसूण आपण कुटून घेऊया खलबत्त्यात. हे बघा इकडे दोघं भामटे बघा कशी भात खातात, एकदम चोरून चोरून खातात. आराध्या आणि मानस. काय करतोय मानस? ए मानस, ए भात खाया, हाय कर हाय. ते बघा आराध्या हाय करते, हाय कर. भात चोऱ्या, भात चोरून खातो नालायक. बघा आता मित्रांनो, आपण आता तेल ठेवलंय कढाईमध्ये तापायला आणि कढाईमध्ये टाकणार आहोत आपण पनीर. आता हे बघा सगळे पनीर टाकून घेते मी त्यामध्ये. मस्त बारीक कट केलेले पनीर आपण कढाईमध्ये टाकून घेतले. आता मस्त खरपूस लालसर असे आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे मस्त. म्हणजे खायला ज्यावेळेस आपण राईसमध्ये पनीर टाकू त्यावेळेस आपल्याला चविष्ट लागतात खायला असे परतून घेतल्यानंतर. ते बघा कसे मस्त लालसर परतून घेत आहे मी छानपैकी. चिटकत्यात पण हे खाली. आपलं छानपैकी पनीर तळून झालं आहे आणि त्या तळलेल्या पनीरमधले तेल उरलेलं होतं, त्या उरलेल्या तेलामध्ये आपण आता खडा मसाला टाकणार आहे. दालचिनी आणि अजून लवंग, काळी मिरी, तेजपत्ता असं आपण त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आता मस्त छानपैकी हे बघा खडा मसाला त्याच्यात परतून घेत आहे. आणि आता टाकणार आहे मी कांदा. कांदा एकदम लालसर मस्तपैकी आपण बारीक बारीक कट केलेला कांदा आहे, तो एकदम बारीक कट केलेला कांदा मस्त लालसर भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. कारण की आपल्याला करायचं आहे पनीर राईस. आपल्या मुलांना खाऊ वाटलं तर आपणच करणार ना. मग आता मस्त पनीर राईसची तयारी करू आपण. मस्त बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू मित्रांनो. आता आपण टाकणार आहोत अद्रक लसूण, जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं होतं. आता ते आपण टाकले. आता ते मस्तपैकी आपण त्यामध्ये परतून घेऊ कांद्यामध्ये आणि खडा मसाल्यामध्ये. अद्रक लसणाची पेस्ट एकदम मस्त परतून घेऊ. बघत राहा मित्रांनो बरं का. ते बघा आता ते मस्त परतत आहे मी त्याच्यामध्ये कांद्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट. आणि अद्रक लसणाची पेस्ट झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये टमॅटो. आता आपण टाकू टमॅटो मस्त परतून घ्या त्याच्यामध्ये. ते बघा टमॅटो परतून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये. आता आपण टाकूया शिमला मिरची त्याच्यामध्ये. नाही, लवंगी मिरची टाकूया आता पहिले, मग शिमला मिरची टाकून देऊ. ते बघा आता सगळं शिमला मिरची बी टाकली आणि लवंगी मिरची बी टाकली. हे सर्व एकत्र सगळं एक भारी परतून घ्यायचं त्याच्यामध्ये. बघा एकदम सगळं जेवढं बारीक केलेलं कट केलेलं होतं कांदा, टमॅटो, शिमला मिरची, लवंगी मिरची, खडा मसाला सगळं एकत्र परतून घेतलं आहे तेलामध्ये. आणि आपली पनीर राईसची तयारी होती. हे बघा आता एकदम मस्त परतून घेतले. आता त्याच्यामध्ये टाकले आपण पनीर फ्राय करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि ते पनीर बी एकदम मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आपण.
बघत राहा मित्रांनो. आता मस्त पनीर त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. आणि तसेच आपलं पनीर बी परतून झालं आहे. आता आपण भात बी टाकून देऊया. आणि बघा, जो आपण शिजवलेला होता भात आणि तो गार करण्यासाठी ठेवलेला होता, आता तो बी मोकळा झालेला आहे. एक एक तांदूळ मोकळा झालेला आहे. तसंच थोडासा भात आपण आपला मानसला ठेवू, कारण की त्याला खूप आवडलेला होता भात, फिक्का भात आवडलेला होता, त्याच्यामुळे त्याला थोडंसं ठेवला. आता ह्यो सगळं त्या जे आपण पनीर वगैरे सगळं ते परतून घेतलेलं होतं त्याच्यातच तसा हा भात बी परतून घ्यायचा आहे. झाला आपला पनीर राईस. काय लागतं पनीर राईसला? मग घरच्या घरी करा आणि पोटभर खा. कशाला जाता हॉटेलमध्ये? बघा, माझ्या मुलांना खायचं होतं पनीर राईस, मी केला घरच्या घरी तयार पनीर राईस. तसं तुम्हीही करा तुमच्या घरच्यांसाठी पनीर राईस आणि खा, मजा घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.